मी पोपट बनसे आबनावी कारेगाव. मी या ठिकाणी तळेकर दाताचा दवाखाना इथे माझ्या नातवासाठी घेऊन आलेलो आहे. माझ्या नातवाचा एक दात हा एकदम निकामी होण्याच्या मार्गावर होता. त्यानंतर मला यांनी सल्ला दिला डॉक्टरांनी की याचं रूट कॅनल पद्धत अनुसरण केली पाहिजे. त्यामुळं मी त्यांच्या म्हणण्याला ताबडतोब होकार दिला. तो होकार दिल्यानंतर त्यांनी मोठ्या हिरिरीने म्हणजे चांगल्या पद्धतीने दवाखाना म्हणजे स्टेटमेंट दिलं. आणि माझ्यातर्फे जनतेला एवढंच आव्हान राहील की मी माझा केवळ नातू या दृष्टीने इथे दवाखान्यात आलो आणि खर्च केला. तो त्याचं सिलेक्शन झालंय बाबा. मला फार अभिमान आहे त्याचा की त्याच्याबद्दल सांगा थोडं आम्हाला. त्याच थोडक्यात तो आता अकॅडमीला शाळेला शिकत आहे आणि शिक्षण घेता घेता त्याच अकॅडमीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्यासाठी कमीत कमी माझी विचारधारा या पद्धतीने अनुसरण करते की या वयामध्ये प्रत्येक बालकाला जर असा काही ट्रबल येत असेल तर प्रत्येक पालकाने त्या बालकाचा लॉंग लाईफचा विचार करूनच ट्रीटमेंट घ्यावी असं माझे प्रत्येक जणाला म्हणजे विनम्रपणे आवाहन आहे. आम्हाला खूप छान वाटतंय बाबा की तुमच्या नातवाचं मिलिटरीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि तो आता भविष्यात देशाची सेवा करणार आहे. तुम्ही आम्हाला चूज केलं तुमची ट्रीटमेंट करण्यासाठी, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि तळेकर दातांचा दवाखाना कायम तुमच्या सोबत असेलच आणि तळेकर दातांच्या दवाखान्याला सुद्धा आम्हा सगळ्या स्टाफना खूप अभिमान वाटतो गौरवचा की जो आता देशाच्या सेवेसाठी भविष्यामध्ये जाणार आहे. त्याचं भविष्य उज्ज्वल राहो ही सदिच्छा आहे आमची. आणि तुमच्यासारखे आजोबा सगळ्यांना मिळत जे दूरदृष्टीचा विचार करून नातवासाठी पुढे मागे न बघता, म्हणजे अगदी सांगायचं झालं तर झिरकोनियाची 15 वर्षांची कॅप, वॉरंटीची कॅप ही नातवासाठी केलेली आहे. त्यांचा विचार हाच होता की मला ट्रीटमेंट बेस्ट पाहिजे आणि तो बेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एवढे ठामपणे निर्णय घेणारे पालक जर पाठीशी असतील तर मुलं नक्कीच उज्ज्वल भविष्याकडे जातील. आणि तुमचं सुद्धा खूप सारं कौतुक आज आजोबा म्हणून. आणि गौरव तुझे खूप छान, तुला शुभेच्छा खूप साऱ्या की जेणेकरून भविष्यामध्ये आणि कधीही वाटलं तुला तरी तू हक्काने अगदी तळेकर दातांच्या दवाखान्यामध्ये येऊ शकतोस. तुझा हक्काचा डेंटिस्ट म्हणून तू आमच्याकडे नक्की बघू शकतोस. आणि काहीही प्रॉब्लेम आला तरी घाबरून न जाता आमच्याकडे कधीही कॉन्टॅक्ट करू शकतोस. आम्ही कायम अवेलेबल असू. थँक्यू सो मच बाबा.